अक्सर किसान अपने खेतों में खड़ी फसलों को जंगली जानवरों से बचाने के लिए खेत के चारों ओर बिजली प्रवाहित तारों का इस्तेमाल करते हैं। धुले जिले में ऐसे ही तारों की चपेट में आने से एक युवक की मौत हो गई, जिससे पूरा गांव सदमे में है। धुले जिले के पूरे में पाड़ा में खेत में लगाए गए बिजली प्रवाहित तारों की चपेट में आने से 25 वर्षीय युवक ओमकार मालिच की मौके पर ही मौत हो गई। इस दर्दनाक हादसे ने पूरे गाँव को झकझोर कर रख दिया। घटना उस समय हुई जब ओमकार रात में अपनी बकरियों के लिए चारा लेने खेत की ओर गया। खेत के चारों ओर लगे तार के कंपाउंड में बिजली प्रवाहित की गई थी, जो कथित तौर पर खेत को जंगली जानवरों से बचाने के लिए लगाई गई थी। पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल ने बताया कि खेत में इस तरह से बिजली छोड़ना एक आपराधिक कृत्य है और इस घटना से संबंधित किसान के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज किया जा रहा है। गौरतलब है कि कुछ दिन पहले चितौल गांव में भी इसी तरह की घटना घटी थी। लगातार ऐसी घटनाओं से ग्रामीणों में भय का माहौल है और प्रशासन से कड़ी कार्रवाई की मांग उठ रही है। पुरमेपाडा शिवारात एक दुर्दैवी घटना झालेली आहे। याच्यामध्ये प्रशांत सुखदेव जाधव नावाचा व्यक्ती ते शेत करत होता। शेतमालक कमलबाई सुखदेव जाधव अशा आहेत महिला, आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक जे आहे सेंट्रिक तारांचं तात्पुरतं कंपाऊंड करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट सोडलेलं होतं। त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट त्या वायरिंगचा स्पर्श होऊन ओमकार लालचंद माळीच वय 45 राहणार पुरमेपाडा हा व्यक्ती मयत झालेला आहे। याच्यामध्ये हे करंट लावण्याचा उद्देश शेतकऱ्याचा तिथे जनावर जे जंगली जनावर आहेत ते येऊ नयेत किंवा त्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने लावला असावा असं एक दिसत आहे। आणि चुकून सदरची व्यक्ती त्या ठिकाणी गेल्याने त्यांनाच ते करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे। मी याद्वारे असं आवाहन करतो की परिसरातील शेतकऱ्यांना असं कोणत्याही प्रकारचं धोकादायक कृत्य करू नये की ज्याच्याने मानवी जीवन धोक्यात येऊ शकतं किंवा कुठल्या जंगली प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो। हा कायद्याने गुन्हा आहे। या प्रकरणामध्ये आम्ही BNS भारतीय न्याय संहिताचे कलम 105 म्हणजे सदोष मनुष्यवध असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करत आहोत। आणि यापूर्वीच साधारण 2-4 दिवसापूर्वीच अशीच एक घटना चितौड बीट हद्दीमध्ये पण घडलेली आहे। याच्यातही शेतकऱ्याने इलेक्ट्रिक करंट त्या तारांमध्ये सोडून त्याचा स्पर्श होऊन एक आनंदखेडे येथील एक व्यक्ती मयत झालेला आहे। तशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात पण झालेली आहे। त्याच्यामध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि हा अतिशय गंभीर प्रकार आहे। सर्वांनी याबाबत सावध होऊन कोणीही कोणत्याही प्रकारे करंट किंवा इतर कुठलीही धोकेदायक कृती करू नये की जेणेकरून मानवी जीवन किंवा जंगली प्राण्यांचा किंवा इतर कोणतीही जीवितहानी होऊ नये याबद्दल काळजी घ्यावी। यामध्ये पोलीस प्रशासन अतिशय सक्तीने आणि कडक असे गुन्हे दाखल करणार आहे। त्यामुळे असे कृत्य करू नये असे मी आवाहन करत आहे।